हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. माझ्या काही मैत्रिणींनी सांगितलं, मॅडम एक शिस्तबद्ध दिनचर्येबद्दल तुम्ही व्हिडिओ करा की. म्हटलं ठीक आहे, करूया की, काय ते म्हटलं. आता हे बघा, सगळ्यांना आपले सर्वांना 24 तास मिळतात दिवसाला. कोणालाही 28 तास नाहीये, कोणालाही 12 तास नाही. दिवसाचे 24 तास हे सगळ्यांना A to Z. मग काही जणी म्हणतात, अहो वेळच नसतो, मी पण हे केलं असतं तर केलं असतं, वेळच नसतो, वेळच मिळत नाही. वेळ मिळत नाही हे एक बरेच जणींची तक्रार म्हणेन मी. आता हे बघा, वेअर देर इज विल देर इज ए वे. वेळ मिळत नाही. एखादा माझा आवडीचं काम असलं किंवा मला आवड असली त्या गोष्टीची, मला वेळ मिळतो का नाही? तुम्हालाही विचारते मी. तुमच्या आवडीचं, अतिशय आवडीचं काही नाटक बघायचं असेल किंवा कुठे फिरायला जायचं असेल, अशा वेळी तुम्हाला वेळ मिळतो का नाही? मिळतो. म्हणजे आपण कित्येक वेळेला मला ह्याला वेळ नाही, त्याला वेळ नाही म्हणतो. हे सगळं लेम एक्सक्यूज आहे. म्हणजे वेळ प्रत्येकाकडे असतो, प्रत्येकाकडे वेळ असते. फक्त वेळ नाही म्हणायचं म्हणजे हे एक कारण द्यायचं. मला तर करायचं नसते, मला आवडत नाही म्हणून मी वेळ नाही म्हणत असते. ते आपण हा वेळ नाही म्हणतात. त्यांना आपण वेळेचं कसं नियोजन करायचं हे जरासं, काही लोकांना जमत नसते. त्यांना मनानं काही करायचं नाही असं नसते, पण जमत नसते त्यांना. समथिंग गोज रॉंग. आता इथे आपण आधी जे आपल्याला करायलाच लागतात रोजची कामं काय आहे ती तर तुम्ही काही हे करूच शकत नाहीये. रोजची रोज व्हायलाच पाहिजे. मग तर कसं करायचं हे जरा विचार करूया. किंवा आपला मेन वेळ कुठे वाया जातो हे बघा. काही जणांना जेवायला तासभर लागतो. मी असं म्हणत नाही तुम्ही अगदी भराभरा, पण ॲटलिस्ट लिमिटेड एक वेळ असतो का नाही? प्रत्येकाला लागते तेवढा वेळ लागायला पाहिजे. अगदी तासभर काही बसून जेवायचं हे काही जेवण एवढं काही तासभर करायची गोष्ट आहे? अहो, काही लोकांना टॉयलेटला गेला तरी तासभर लागतो. म्हणजे आपला असा प्रत्येकानं, हे प्रत्येकाचं गणित वेगवेगळं असते, कुठे आपला वेळ वाया जातो. किंवा कधी काही लोकांना नुसतं जाऊन गप्पा मारण्याची सवय असते. वेळ कसा निघून जातो कळत नाही. बाहेर जायचं, कट्ट्यावर बसायचं किंवा दारावर बसायचं, इकडची तिकडची लोक येतात, गप्पा मारायच्या. ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, त्याचं बोल, ह्याचं बोल, असलं चालू असते. मग तुम्हाला हव्या त्या गोष्टींना वेळ मिळेल का? नाही. मग आपण आपली दिनचर्या कशी करायला, हे सगळं अनुभवानं येते हो. आम्ही म्हणून काही परफेक्टली जन्मापासून परफेक्ट होतो असं काही नाहीये. फक्त एकच आम्ही गुण हे केलं होतं, कुठलाही चांगला बघितला की उचलायचं, फॉलो करायचं. एखाद्या कामाला जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटात होते. मग तर उद्या नंतर करूया नाही, ताबडतोब करून टाकायचं. हे आम्ही फॉलो केलं होतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी जमत गेल्या करायला. आणि ह्या प्रत्येकाला जमतात. हे असं नाहीये काही हिला जमते, फक्त तिला जमते, हिला प्रत्येकाला जमत असते. फक्त आपण जरा प्लॅनिंग करायचं, आपली दिनचर्या आपण जरा व्यवस्थित. तुम्ही झोपून उठायचं 9 वाजता 10 वाजता उठला की कसं आवरेल सगळं? जरा पहिल्यांदा जड जाईल, एस्पेशली नवीन लग्न होऊन गृहिणी आलेल्या मुलींना जड जाईल. आय अंडरस्टँड इट. का आपलं शरीराची पण एक रुटीन झालेलं असते, ते रुटीन प्रमाणेच होते. अशा वेळी काय करायचं? पहिल्यांदा जड जाईल, हरकत नाही,
पण मला हे करायचंच आहे, मला हे बदलायचंच आहे, मला हे शिकायचंच आहे. मग मला काहीतरी काढून वेळ काढायला पाहिजे. असं केलं का नाही शक्य आहे. अहो, मी अशा मुली सुद्धा बघितल्या, नोकरी करतात, पहाटे 3 वाजता ती मुलगी उठतीये, 3 वाजता उठतीये, तिचं यूट्यूब चॅनल आहे, कुकिंगचं आहे. 3 वाजता उठून सगळं करतीये, शूट हे सगळं. मग 5:30-6 वाजले की रोजचं करायचं असते तिला. छोटी मुलगी आहे 2 वर्षाची. नंतर त्या मुलीचं आवरती. असं आहेत मुली, नाही म्हणत नाही मी, पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ते तुम्ही काय करा, रोजचं तुमचे दिवसाचं प्लॅनिंग करा. मला काय करायचं आहे, काय त्याला किती वेळ लागतो, हे सगळं बघा आणि ते वेळेप्रमाणे सगळं ॲडजस्ट करत जावा. आपला वेळ वाया कुठे जातो, तो वाया घालवायचा वेळ जरा कमी करा. हल्ली तर का नाही मोबाईल, नो डाऊट बरेच जणांना मोबाईलवर खूप वेळ जातो. नुसतं घेऊन बघत बसायचं. अहो, पोरी स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन बसतात, आश्चर्य वाटतं. आणि काही कुकिंगचं बघायला नाही बरं का, बाकीचं काय तर. मग लक्ष कुठे असणार हो, मग काय तर तिखट होणार, खारट होणार. त्यामुळे कुठलंही आपण काम करताना काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचं, हे जरासं आपण समजून घ्यायचं. आणि मेन म्हणजे ओके, तुम्ही रुटीन बनवलात ना, सकाळी 6ला उठते, 6ला उठल्यावर काय कामांना किती वेळ लागतो, अमुक हे करतो, हे असं प्लॅनिंग न करून ठेवायचं. आपल्याकडे कोणी पाहुणे यायचे आहे किंवा रोजचे हेला सुद्धा काही कोरडं वगैरे खायला लागते. सारखं बाहेरनं आणणं काही चांगलं नसते का नाही, मग घरात बनवायचं. सुट्टीचे दिवशी तर सगळं बनवून ठेवायचं. एवढेच का हो, आम्ही तरी नोकरी करत असताना आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणजे दर शनिवार रविवारी आमची दळपं करायची म्हणा, किंवा काही भाज्यांना नुसतं खोबरं, जिरं खोबरं लागते, तर ह्याची लसणीची आल्याची पेस्ट करून ठेवायची. हे सगळी आमची रविवारची कामं असायची. म्हणजे मला काय म्हणायचं, जड जात नाहीये. आपण जरासं डिसिप्लिन करून केलं का नाही, काही अवघड होत नाही. तुमचे मनात तुम्हाला काय करायचं आहे तर सगळं तुम्ही करू शकता, शिकू शकता अगदी आनंदानं. आता म्हणून मी आता कालच व्हिडिओ घातलाय बघा, छोटी मुलं त्यांना कसं वेळ काढायचं. अहो, त्यांना गुंतवून आपण आपलं काम करू शकतो. प्रेम करायचं, मुलांवर भरपूर प्रेम करा. मुलं प्रेमाला का नाही अगदी सगळं मान्य करतात, तुम्ही प्रेम केलात की त्यांच्यावर. आणि एक लक्षात ठेवायचं, ते मुलांना आपण जन्म दिलेला आहे, आपल्यासाठी आहे, आपण दिलेला आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे तर आणि प्रेमानं करायचं. आपलं कर्तव्य पण ते प्रेम ओतून करायचं. त्यामुळे वेळ मिळत नाही असं नाही, सगळ्यांना 24 तास असतात. त्यात मिनिमम तुम्हाला झोपायला, तुमचे रोजचे कामाला लागणारा वेळ जाणार आहे. पण बाकीचा वेळ मी कुठे घालवायचं हे आपण ठरवायचं. गृहिणी असा, नोकरी करणाऱ्या, शक्यतो नोकरी करणाऱ्या बायका जरा जास्त सिस्टमॅटिक असतात. का माहीत आहे का, त्यांना वेळ माझ्याकडे जास्त नाही आहे, माहीत आहे त्यांना. घरचं करायला मला जास्त वेळ मिळत नाही, एवढा वेळ माझा ऑफिसमध्ये जातो. म्हणून त्या जास्त प्लॅनिंग बाकीचे बायकांपेक्षा जास्त करतात. का, हे त्यांच्या अनुभवामुळे. त्यामुळे तुम्ही घरात असणारे तरी तुम्ही सुद्धा काहीतरी प्लॅनिंग ठेवून घ्या. वेळ आपल्याकडे भरपूर असतो, वेळ नाही असं. अहो, आता अमिताभ बच्चन सारखाला माणूस किंवा आशा भोसले 92 इयर्स ओल्ड, अजूनही त्या कसं वागतात बघा. मग त्यांना वेळ असतो, आपल्याला वेळ नाही का. पॉलिटिशियन्स बघा किती बिझी असतात, तरी ते कुठलेलाही काही काम इकडचं इकडे होत नाही, शिस्तीत करत जातात. काय आहे, डिसिप्लिन आहे. आणि जे काम आपण दुसरीकडनं करून घेऊ शकतो, घरातलीच बाकी मेंबर्स असतील, बाकी तुमचे हेल्पर्स असतील, ती कामं त्यांच्याकडनं करून घ्या ना.
नाही, ते काही लोकांचं काय असते माहिती का, विश्वास नसतो कोणावरही. माझेच एका ओळखीचे, म्हणजे माझे ओळखीचे मुलीचं सांगते, तिला वेळ मिळावा घरात म्हणून नवरेना मुलाला बघायला सुद्धा एक बाई ठेवलेली आहे. संध्याकाळी 5 वाजता ती मुलगी ते बाळाला घेऊन गार्डनमध्ये जाते खेळवायला. ती कसं नीट बघते का नाही बघायला ही तिचे पाठोपाठ जाते. असा संशय टाकून पण होत नाही. आपण नेमले तर सगळं बघूनच आपण नेमलेलं आहे, मग काही ती व्यवस्थित बघत असणारच ना. ते तुम्हाला डाऊट असला एकाच दिवस जाऊन बघा, मग रोज तुम्ही तिचे पाठीमागे तिला न कळत जायचं, बघायचं ती कसं सांभाळतीये मुलाला म्हणून. असं केलं की ती बाई ठेवून काय उपयोग, तुमचा वेळ बिलकुलच वाचणार नाही. त्यामुळे असं करू नका. अगदी सोपं आहे, काहीही लागत नाही. आणि हे प्रत्येकीचं वेगवेगळं असते. आपली आवड, आपली वेळ हे सगळं वेगळं आहे. त्यामुळे आपण हे रोजची दिनचर्या जरा घालून त्याचे प्रमाणे वागलो का नाही, आपल्याला भरपूर वेळ मिळतोय. बघा तर करून. हॅव ए गुड डे.